नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर आज आपण मस्त अशी ढाब्यावरती मिळते ना त्या स्वरूपाची अंडा भुर्जी बनवणार आहोत. वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे आपल्याला 4 अंडी घ्यायची आहेत. आता आपण ही अंडी अगोदर व्यवस्थित अशी फोडून घेऊया. पहा, या पद्धतीने मी अंडी फोडून घेते, म्हणजे अंड्याचे जे कवच असतं ना ते जरासुद्धा आपल्या या अंड्यामध्ये पडत नाही. 4ही अंडी अगोदर आपण व्यवस्थित अशी फोडून घेतलेली आहेत. आता इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत, जसे की कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर. या सर्व भाज्या आपल्याला छान बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत. भाज्या भुर्जीसाठी ना अगदी बारीक बारीक अशा चिरून घ्यायच्या, म्हणजे भुर्जी अगदी ढाब्यासारखी तयार होते. एक हिरवी मिरची घेतलेली आहे, तिलासुद्धा आपण चिरून घेऊया. आता टोमॅटो आपल्याला इथे अर्धाच वापरायचा आहे, त्यामुळे अर्धा टोमॅटो आपण इथे कट करून घेऊया. टोमॅटोसुद्धा छान बारीक असा चिरून घेऊया. टोमॅटो चिरून घेतला. आता लगेचच कांदासुद्धा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. आता इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. तुम्ही 2च मोठे कांदे वापरले तरी पण चालतील. आता कांदा आपल्याला व्यवस्थित सोलून घ्यायचा आणि कांद्याच्या बुडाशी असा पार्ट असतो ना तो काढून टाकायचा, म्हणजे कांदा छान बारीक बारीक असा चिरला जातो आणि सुटसुटीतसुद्धा चिरला जातो. कांदासुद्धा छान बारीक असा चिरून घेऊया. जितकं जास्त भुर्जीसाठी कांदा वापराल ना तितकीच भुर्जी चवीला खूप भन्नाट लागते. सर्व भाज्या आपण इथे चिरून घेतल्या. आता लगेचच गॅसवरती कढई ठेवूया. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये टाकायचं आहे तेल. तेल व्यवस्थित गरम झालं की बारीक चिरलेला कांदा घालूयात. सोबतच हिरवी मिरचीसुद्धा घालायची आहे. आता कांदा छान लालसर असा होईपर्यंत याला परतवून घ्यायचा आहे. ढाब्यावरती भुर्जी असते ना त्यामध्ये भरपूर असा कांदा घालतात, त्यामुळेच भुर्जी चवीला अतिशय भन्नाट लागते. कांदा छान लालसर असा परतून झालेला आहे. लगेचच यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटोसुद्धा जरासा मऊसूद होईपर्यंत यामध्ये आपल्याला परतवून घ्यायचा आहे. ही रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच पहा. इथे टोमॅटोसुद्धा आपण हलकेसे मऊसूद होईपर्यंत परतवून घेतलेले आहेत. आता लगेचच यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस घालायचे आहेत किंवा मसाले घालायचे, जसे की यामध्ये घालूया हळद, सोबतच लाल तिखट घालायचं आहे आणि कोणताही चिकन मटण मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता. आता इथे मी यामध्ये 1 चमचा चिकन मसाला घातलेला आहे. सर्व मसाले यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. सर्व छान व्यवस्थित मिक्स करून झालं की लगेचच यामध्ये फोडून घेतलेली अंडी घालायची आहेत. अंडी घालायची आणि सोबतच यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे. आता लगेचच आपल्याला इथे ही अंडी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहेत. गॅस इथे मात्र आपल्याला लो टू मध्यमच ठेवायचा आहे. अंडी छान व्यवस्थित अशी यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि आता ही भुर्जी तयार होईपर्यंत याला कंटिन्युअसली असं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे भुर्जी छान सुटसुटीत आणि मोकळी अशी होते. जशी ढाब्यावरती मिळते ना अगदी त्या पद्धतीची तयार होते. याला कंटिन्युअसली असं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे भुर्जी कढईला सुद्धा चिकटत नाही. गॅस मात्र अगदी बारीक ते मध्यम ठेवायचा आहे. व्यवस्थित अशी सतत मिक्स करत राहायची आहे, म्हणजे भुर्जी छान सुटसुटीत होते. इथे आपली भुर्जी आहे ना छान अशी तयार व्हायला लागलेली आहे. जराशी घट्टसर अशी झालेली आहे. असं मिक्स करत राहायचं, म्हणजे कढईला सुद्धा आपली ही भुर्जी खाली लागत नाही. आता ही भुर्जी आहे ना ती आपल्याला जास्त ड्राय होईपर्यंत सुद्धा बनवून घ्यायची नाही. हलकीशी ओलसर असते ना तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे, म्हणजे भुर्जी चवीला सुद्धा खूप छान लागते आणि खाताना अशी कोरडी लागत नाही. या स्वरूपाची आपली भुर्जी तयार झाली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे, म्हणजे आपली परफेक्ट गाड्यासारखी भुर्जी इथे तयार होते. आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी मस्त सुटसुटीत मोकळी अशी आपली भुर्जी तयार झालेली आहे. ढाब्यावरती सुद्धा अशी चमचमीत सुटसुटीत भुर्जी मिळते. ही भुर्जी तुम्ही पावसोबत चपातीसोबत सर्व करू शकता. तुम्ही सुद्धा या पद्धतीने अंड्याची भुर्जी नक्कीच बनवून पहा, किंवा तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने बनवली जाते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. चला मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला मग, बाय बाय.